आरक्षणाची उपवर्गीय लढाई जी आहे त्या लढाईचं आम्ही सर्वांनी झोकून दिलेलं आहे. आता राहिला प्रश्न उपवर्गीकरण का करायचं किंवा विरोध करण्याचा, तर 1956ला म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारला महार समाजानं. त्यानंतर कुण्याही मातंग समाजानं म्हटलं नाही की त्याच्यानंतर तुम्ही का आरक्षण घेतलं. किती नियुक्त्या झाल्या, किती IAS झाले, किती सचिव झाले, अवर सचिव झाले, याचा कुणी म्हणजे हिशोब घेतला नाही. आणि जवळजवळ 90 पर्यंत जी नियुक्त्या झाल्या त्या 90 पर्यंत त्यांनी खूप अशा पदावर म्हणजे कामं केली किंवा नियुक्त्या झालेल्या आहेत. त्यावेळेस कुठल्या मातंग समाजाने असो किंवा 58 जातीपैकी कुणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही की तुमच्या नियुक्त्यामध्ये तुम्ही धर्मांतर केलेलं आहे, काही तुमची नियुक्त्या झालेल्या आहेत. म्हणजे तिथपासून म्हणजे 56 पासून जवळजवळ जून 60 पासून 90 पर्यंत या नियुक्त्या झालेल्या आहेत. अशा आपल्यापेक्षा तिथं आपले नव्हतेच, सचिव नाही, कोणी नाही, तरी देखील कुणी ऑब्जेक्शन आपण घेतलं नाही. आता आपण कुठं मागायला लागलो तर एवढा आग्रह उठलेला आहे, पण याला आपण बळी जायचं नाही. आपलं काम आपण करायचंय. आणि त्याच्यामध्ये आणखी धर्मांतर झालं. हिंदू महार म्हणजे म्हणतात काय, बौद्ध समाज हिंदू महार म्हणून त्याच्या टिशीवर असतं, त्याची सवलत घेतात आणि अल्पसंख्याक म्हणून सवलती घेतात. बौद्ध समाज बौद्ध अल्पसंख्याक म्हणून बौद्ध समाज म्हणजे, आणि त्याच्यानंतर हिंदू महार म्हणून म्हणजे नवबौद्ध म्हणून, म्हणजे अशा 2-3 ह्या सवलती ते घेतात. आपण कुणीही ऑब्जेक्शन कधीच घेतलं नाही. म्हणजे हे एक त्याच्यातलं आपलं म्हणजे हे गमत आहे की आपण का बरं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे आता आपण कुठं मागायला आलो, आपलं कुठेही कुणी नाही, सचिव नाही, कुठल्या पदावर नाही. आता कुठं आपले शिकले, थोडं बहुत काहीतरी समजायला लागले. आपण देखील नाही म्हणलं तरी मी आता सांगतो की आपली जी तरुण पिढी आहे ती देखील आता ऐकायला कुणाचं तयार नाही. ती खंबीर उभा आहे. मला त्याचा गर्व आहे. जशास तसं बोलायला तयार आहे, जशास तसं वागायला तयार आहे, हे मी ओळखून आहे, माहिती आहे. म्हणजे आणि तसं म्हणजे कुणी आपण काही त्यांना मागत नाही, कुठल्या समाजाला मागत नाही, आपण शासनाला मागतो आपलं आरक्षण. आमची म्हणजे एवढी हालाकीची परिस्थिती आहे. आता आम्ही शिकलोच नोकऱ्या नाही, करायचं काय नेमकं, म्हणून आम्ही आपलं आमच्या वाट्याला जे येईल ते आम्हाला दिलं पाहिजे. आता त्याने आणखी काय काढलंय की लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण. मग ठीक आहे, थोडा विचार करून लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला जास्त वाटा मिळतो, लोकसंख्येच्या प्रमाणात. पण लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त वाटा म्हणून पुन्हा आणखीन आपल्यावर अन्याय होतो. तसं नाही, त्याच्यामध्ये देखील भान व्हायला पाहिजे की मागास, वंचित, अति मागास आणि म्हणजे मागास म्हणजे असे भाग जर केले तर त्याच्यामध्ये आपला नंबर लागतो. अति मागासमध्ये, अतिवंचितमध्ये आपला लागतो. म्हणजे अशी जर वर्गवारी केली तर आपला त्या ठिकाणी काहीतरी फायदा होऊ शकतो. आणि त्या संख्येच्या बाबतीत आपलं देखील जी संख्या जी अहवाल दिलेला आहे की आपली लोकसंख्या कशी काय कमी झाली, म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढली, आपलीच कमी कशी झाली, का बनकडे म्हणजे याच्यात देखील काहीतरी गोडबंगाल आहे. लोकसंख्येच्या बाबतीत देखील याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे. मग त्या लोकसंख्या देखील आपण विचारात घेतली नाही पाहिजे. आपण अतिमागासमध्ये, अतिवंचितामध्ये आहोत. मग याच्यामध्ये पहिला वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. मग तो शासनानं किती ठरवायचा आहे ते शासनानं ठरवला पाहिजे. मग यासाठी आपण गावोगाव मिटिंग घेणं. आता मी बघतो, आता प्रभाकरच्या सुद्धा पोस्ट असतात, त्या पोस्टवर एवढं घाण बोलायला लागलेत, वाईट बोलायला लागलेत, म्हणजे आपलं देखील टाळकं फिरतं, म्हणजे एवढं. पण आपण त्या भाषेत तेवढं व्यक्त व्हायचं नाही. आपण शासनाची भांडतो, शासनाला भांडून शासनाकडूनच करून घ्यायचंय. ही कुण्याही समाज, आता बघा मराठा समाजाने म्हणजे त्यांचं आंदोलन कसं केलं आहे, तशाप्रमाणे आपलं देखील आंदोलन व्हायला हरकत नाही. कुणीही अध्यक्ष नाही, कुणी कुठला काही पदाधिकारी नाही, काही नाही. सगळ्यांनी एक समूहाने यायचंय, हात मार्गी यायचं, बरोबर आपलं आंदोलन सक्सेस होते. म्हणजे मी ह्याचा आहे, मी त्याचा आहे, मी ह्या संघटनेचा आहे, मी त्या पक्षाचा आहे असं न म्हणता सर्वांनी एकत्रित यायचं, एक मूठ बांधायची, एक आवाज करायचा आहे, जेणेकरून आपल्या पुढे कुणी येऊ नये. म्हणजे आणि जर का आपल्या समाजावर कुठं अन्याय होत असेल, कोण अन्याय करत असतील त्याच्यापैकी, तर आपण त्या लगेच
त्याचा प्रतिविरोध केला पाहिजे की जेणेकरून दुसरीकडे आंदोलन त्याचा परिणाम व्हायला नाही पाहिजे. म्हणून यासाठी आता इथून पुढं आपण मागं हटायचं नाही. काहीही हो, तुटो काय हो, पण मागं हटायचं नाही. आपण आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं. म्हणजे एवढं मला वाटतं, एवढं बोलून माझं किशोर बोलते का कोण?